पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त सुगंध असा दरवळतोय घरामध्ये आणि चव तर अप्रतिम झालेली आहे। तर तुम्ही हा शिरा उपवासाला खाऊ शकता। उपवास असतो ना, तर मग काहींना नुसतं जर रताळे खायला आवडत नसतील तर छान असा शिरा बनवायचा आणि खायचा किंवा ह्याची खीर पण बनवून तुम्ही खाऊ शकता। आता मी हा शिरा कशा पद्धतीमध्ये बनवला आहे ते आपण पाहूयात। त्याआधी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे रताळी घेतलेली आहे। मी पाव किलो रताळी घेतलेली आहेत आणि ती मी पातेल्यामध्ये उकडून घेतली आहेत। तर तुम्ही ती रताळी कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकतात। 2 ते 3 शिट्यांमध्ये आपली रताळी छान अशी शिजली जातात। तर इथे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे शिरा बनवण्यासाठी। तर इथे पाव किलो रताळी घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे काळा गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकता आणि तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त गूळ घ्या। मला म्हणजे मी गोड कमी खाते त्यामुळे इथे मी कमी घेतलेला आहे। आणि काही इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। तर रताळीची आपण ना पहिले सालं काढून घेऊया रताळ्यांची। आणि इथे बघू शकता बदाम घेतले, अक्रोड घेतला आहे, काजू, पिस्ता, मनुके, खोबरं, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि जायफळ किसून घेतलेलं आहे। तर रताळी इथे आपली सालं काढून झालेली आहेत आणि मी इथे आपण बटाटे मॅश करतो त्या मॅशरने मी इथे मॅश करून घेतले रताळे। तुम्ही आहे ना आपली खोबरं खिसायची खिसणी असते ना, त्यावर पण तुम्ही रताळी खिसून घेऊ शकतात किंवा मग तुम्ही पेल्याच्या साह्याने पण असं मस्तपैकी आपण पुरण कसं डाळीचं पुरण कसं बनवतो त्या पद्धतीमध्ये असं खिसून घ्यायचं। आणि बघू शकता तुम्ही इथे छान असं आपलं एक पण त्याच्यामध्ये ना गाठ राहिलेली नाही आहे, पूर्ण असं मॅश झालेलं आहे रताळं। त्यानंतर इथे मी कढई घेतली, त्यानंतर कमी करायचा गॅस कमी करायचा आणि मग त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स असे कट करून घेतलेले आहेत ना, तर ते चांगले तुपामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं। आता आपले ते परतून झालेले आहे, एका वाटीमध्ये मी ते काढून घेते आणि नंतर त्याच कढईमध्ये तूप आहे, त्याच तुपावरती मी इथे रताळं मॅश करून घेतलेलं आहे ते पुन्हा परतून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट रताळी परतून घ्यायची। आता इथे तूप कमी वाटतं आहे तर इथे थोडंसं तूप घेणार आहे, पुन्हा मी इथे 1 ते 2 चमचा तूप घालणार आहे। तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही इथे तूप जास्त घेऊ शकता। तर त्यानंतर इथे बघा खिसलेलं खोबरं मी इथे फक्त 1 चमचाच घेतलेला आहे, जास्त नाही। आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे आपला गूळ घेतलेला आहे, तो काळा गूळ आहे। आता ते सर्व यामध्ये पुन्हा 2 ते 3 मिनिट आपण ना छान असं परतून घ्यायचं। छान असं परतून झालं की त्यामध्ये दूध घालायचं आहे। आता तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही दूध घाला, नाही तर तुम्हाला क्रीम आवडत असेल तर तुम्ही क्रीम पण घालू शकतात। पण इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साई पण आहे, तर तुम्ही साईचं दूध पण घालू शकता। छान असं त्यामध्ये ना आपण हलवा कसं म्हणजे तुम्ही हलवा पण म्हणू शकता रताळ्याचा। आपण हलवा करताना कसं तो खवा असतो नाही का, तो घालू शकता। असं तुम्हाला जर घालायचं असेल खवा तर तुम्ही खवा पण घालू शकता, खूप छान चव येते शिऱ्याला। तर बघू शकता तुम्ही इथे छान अशी चकाकी आली आहे ना आपल्या शिऱ्याला। बघा असा आणखीन 2 ते 3 मिनिट आहे ना आपण शिरा असा छान असा परतून घेतलेला आहे। बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे नाही का बघून। तर शिरा आपला छान असा मस्तपैकी परतून झालेला आहे। त्यामध्ये आता छान असे तुपावर भाजलेले आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, त्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे। तर तुम्ही जायफळ पावडरच्या ऐवजी सुंठ पण वापरू शकता। जर तुम्हाला सुंठ नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, तुम्ही स्किप करू शकता। तर आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर 2 मिनिट आपण पुन्हा त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता छान असा आपला इथे शिरा तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्कीच एकदा असा शिरा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। ज्या महिला उपवास करतात त्यांच्यासाठी तर अतिउत्तम, एकदम खायला पण चवदार लागतो। आणि अशी नुसती रताळी खायला आवडत नाही ना, तर कसं असा शिरा बनवून खाल्ला ना की पोट पण भरल्या जातं नाही का। बघू शकता तुम्ही इथे शिरा आपला तयार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तुम्ही पण आपल्या शरीरासाठी जे हेल्दी आहे ते नक्की आणा आणि खा, मस्त मस्त करून खा आणि मस्त राहा।
धन्यवाद.